नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया मजदा लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹1,750 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 31.74%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 700 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, मजदा लिमिटेडने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला होता. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी आज मजदा लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 28 जानेवारी 2025. चला आता बोलूया रेल्वे सेक्टरच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹415.80 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 128.34%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 87,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, RVNL साइन्स MOU विथ दुबई बेस GBH इंटरनॅशनल फॉर इन्फ्रा प्रोजेक्ट्स इन GCC रिजन. तर मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडने दुबई बेस कंपनी GBH इंटरनॅशनलसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? GCC रिजनमध्ये इन्फ्रा प्रोजेक्टसाठी. आणि मित्रांनो, GCC रिजन म्हणजे गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिलिंग रिजनमध्ये सौदी अरेबिया, UAE, कतार, बहरेन, ओमान आणि कुवेत या कंट्री येतात. चला आता बोलूया झोमॅटो लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹251.75 आणि झोमॅटो लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 89.50%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.25 लाख कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, झोमॅटो लिमिटेड शेअर फाल 5% ॲज क्विक कॉमर्स कन्सर्न्स प्रॉम्प्ट जेफ्रीज डाउनग्रेड एस्टिमेट कट्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, झोमॅटो लिमिटेडवर ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफ्रीजने पहिले बायची रेटिंग दिली होती. ते आता कट करून आता जेफ्रीजने यावर रेटिंग दिली आहे होल्डची. आणि मित्रांनो, पहिले जेफ्रीजने झोमॅटो लिमिटेडवर 335 रुपयांचं टार्गेट प्राईस दिलं होतं. ते याने कट करून 275 दिली आहे. आणि मित्रांनो, याच्या मागचे जेफ्रीजने कारण सांगितले की मित्रांनो, याचा जो क्विक कॉमर्सचा बिझनेस आहे ब्लिंकिटचा, यामध्ये खूप कॉम्पिटिशन वाढलं आहे आणि त्यामुळे प्रॉफिटमध्ये कमतरता दिसायला मिळू शकते. चला आता बोलूया भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹282.80 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 24.31%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 60,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, BPCL अप्रूव्ज IPO ऑफ जॉईंट व्हेंचर महाराष्ट्र नॅचरल गॅस वर्थ ₹1,000 करोड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड ही कंपनी BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, गेल लिमिटेड आणि इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडची जॉईंट व्हेंचर कंपनी आहे. आणि मित्रांनो, याच्या म्हणजे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या 1,000 कोटी रुपयांच्या IPOसाठी BPCLच्या बोर्डने मंजुरी दिली आहे. आणि मित्रांनो, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमध्ये इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडची 50% हिस्सेदारी आहे आणि
BPCL आणि गेलची 22.5% 22.5% हिस्सेदारी आहे. म्हणजे या 3 कंपन्यांची महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमध्ये टोटल 95% हिस्सेदारी आहे आणि उरलेली 5% हिस्सेदारी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमध्ये MIDC म्हणजे महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 853 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 88.86%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 1.25 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड ओपन्स 100 की गेटवे हॉटेल इन देहरादून. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने गेटवे ब्रँडच्या अंडर 100 की हॉटेल्स उत्तराखंडच्या स्टेटमध्ये देहरादूनमध्ये साईन केले आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 4031 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 9.59%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 14.5 लाख कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, TCS Q3 रिझल्ट प्रिव्ह्यू. Analyst expect revenue to grow 6% year on year basis, profit 5%. तर मित्रांनो, TCSचा 9 जानेवारी 2024ला आपल्याला Q3चा रिझल्ट पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, त्याआधी TCSच्या Q3चा रिझल्टचा प्रिव्ह्यू आला आहे आणि मित्रांनो, ॲनालिस्टला अशी अपेक्षा आहे की TCSचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 6%ने वाढू शकतो आणि TCSचा प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 5%ने वाढू शकतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.